पहिला मी 11वीला जॉबला लागलो. मंथली सॅलरी माझी 500 रुपये होती. महिन्याला 500 रुपये मिळायचे. जर माझे मोहब्बत, नफरत आणि बेवफा तिन्ही सरबत कुणी लावलेत तर त्याला डायरेक्टली लिगली काय असेल ते मी ऍक्शन कारवाई घेऊ शकतो. आमच्या घरात महापुराचं पाणी आलेलं. प्रणवदा माझ्या दोन्ही भिंती पडल्या. काही राहिलं नाही, सगळं खराब झालं. 2 जून कपड्यावर मी त्यानंतर जर्नी स्टार्ट केली. माझ्याकडे पैसे काही नव्हते. हॉटेल राया प्रस्तुत भावा विषय हार टॉक विथ प्रणव या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भावा, कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा, पण कोल्हापूरची एक नवीन ओळख म्हणजे ॲडीजचा मोहब्बत का शरबत. आज याने अगदी कमी वयात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण ॲडीजला इथपर्यंत पोहोचायचा प्रवास अगदी सोपा नव्हता आणि हाच प्रवास आज आपण या शो मध्ये जाणून घेणार आहे. तर आजचे स्पेशल गेस्ट आहेत ॲडीज. ॲडीज भावा, स्वागत आहे तुझं भावा विषय टॉक विथ प्रणव या शो मध्ये. भारी वाटलं तू आज आलास. नाही, भरपूर दिवस आपलं पेंडिंग होतं प्रणवदा. आणि ह्या म्हणजे तुझ्या पॉडकास्टमध्ये तू मला बोललेलास, हे पहिला तुझा आभार. सगळेजण आभार नंतर व्यक्त करतात, तर फर्स्ट तुझं मी आभार व्यक्त करतो. नमस्कार. तर माझं नाव आदम दस्तगीर नदाफ. प्रत्येक जण मला ॲडी या नावानं बोलवतात. ज्या वयात मुलं शिक्षण आणि ग्रॅज्युएशनच्या मागे असतात त्या वयात तू स्वतःचा व्यवसाय बनवलास आणि स्वतः एक वेगळी ओळख तयार केलीस. तर तुझी कॉलेज लाईफ कशा पद्धतीने होती? लाईफ अशी होती प्रणवदा, तुला सांगू काय, प्रत्येक मुलग्याला आयुष्यात की बाबा कॉलेज लाईफ ही जगायची असत्या. कारण की आपण पण ज्यावेळी शाळेत असतोय त्यावेळी फक्त डोक्यात एक थिंक असत्या की बाबा कॉलेजमध्ये पोरं इकडे फिरतात, तिकडे फिरतात, हे करतात, ते करतात. मी पण माझी कॉलेज लाईफ जगली, नाही म्हणलो नाही. 10वी नंतर मी जॉबला लागलो होतो. खरं जॉब करत करत कॉलेज पण गेले. माझी ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, डिग्री पूर्ण आहे माझी, नाहीशी नाही. तर कॉलेज करत करत घरच्या परिस्थितीमुळं आपल्याला जॉब करणं हा भाग पडलेलाच फर्स्ट. आणि त्यानंतर कसं आहे, जॉब करत होतो, कॉलेज करत होतो. आणि कॉलेजमध्ये मला पण असं वाटायचं की स्वतःची गाडी असावी, स्वतः म्हणजे स्टाईल मारत फिरावं. सगळ्या मुलांना वाटते. असं काही यात नवीन चेंजेस अशा काही गोष्टी नाही. बट कसं आहे, एक परिस्थिती पण असते आपली, तर त्याला आपल्याला तिची जाणीव पाहिजे. फर्स्ट प्रत्येक म्हणजे आताच्या मुलांना, युथ जनरेशनला मी एकच वाक्य सांगतो, आपल्या लाईफची आपण जोपर्यंत परिस्थिती समजून घेत नाही तोपर्यंत आपण पुढे सक्सेस होऊ शकत नाही. बरोबर आहे. फर्स्ट म्हणजे कसं आहे, आपण आपली घरची परिस्थिती काय ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काय करायला जायचं नाही. तुम्ही करा, खरं स्वतःच्या दमवर करा. बरोबर आहे. आईबाबांची परिस्थिती, आईबाबांना प्रत्येक गोष्ट ही पाहिजे अशी काय करायची नाही. तू काय मागितलं होतंस? मी खरं सांगू तुला, 10वी झाल्या, 10वीच्या आधीपर्यंतच काय असेल ते घरातनं घेतले. 10वी नंतर एकही रुपया मी फॅमिलीकडून घेतलेला नाही. सगळा खर्च मी घरचा असू दे, माझा असू दे, पप्पा हेल्प करतातच. कारण की सगळ्यात पहिला मान आमच्या वडिलांना आहे, बरोबर, आईला आहे. त्यानंतर जे आता काय म्हणजे चालू आहे ते सगळं मी करायला लागलो. आणि काम करत करत आणि सगळ्यात पहिला सगळ्यांना सांगू इच्छितो की फर्स्ट ज्यावेळी म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना, त्यावेळी पहिला मी 11वीला जॉबला लागलो. आत्ताची मुलं पगाराला एवढाच पाहिजे तेवढाच पाहिजे म्हणत असतात. खरं सगळ्यांना सांगू इच्छितो, माझी फर्स्ट मंथली सॅलरी ही तुम्ही सगळ्यांनी ऐकला तर सगळी म्हणणार की कसं काय केलं अशी. फर्स्ट मंथली सॅलरी माझी 500 रुपये होती. महिन्याला 500 रुपये मिळायचे मला. हा, दिवसाला महिन्याला 500? महिन्याला 500. अरे आता 5,000 पण पुरत नाही. 5,000 पण आता आहे का नाही, पूरक आम्हाला येत नाही. उदाहरणं आहेत, सांगतो तुला खरी म्हणजे. मग 500 नंतर एक शिकल्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर 1,500 केली. त्यानंतर मग 2,500-3,000 पण गेली. त्याच्यावर नाही. कशा पद्धतीचं काम होतं? मी रेडियम लाईन मध्ये होतो, म्हणजे गाडीच्या नंबर प्लेट, गाडी मॉडिफाय वगैरे बनवते या गोष्टी. मग इथं पण जॉबला होतो मी. त्यानंतर व्यवसायच करायचा या पद्धतीला, म्हणजे व्यवसायच का आपण करायचा हे वाटलं? एवढं सगळं जॉब वगैरे केल्यानंतर? जॉब म्हणजे कसं, एक 2 ते 3 वर्ष मी जॉब मध्ये काढला. मग जॉब मध्ये कसं होतं, माणूस हे एक लिमिटेड पर्यायी मार्ग मध्ये सक्सेस होऊ शकतो. म्हणजे काय, मालक आपला जॉबचा जो म्हणजे कामगार असणार, कामगार हा फक्त मालकाकडं त्याचा पगार मिळूपर्यंतच काम करणार. बरोबर. आणि जर स्वतःचा जर बिझनेस आपल्याला करायचा असलं तर माणूस दिवस रात्र फक्त माइंडमध्ये एकच असते, आपल्याला बिझनेस ग्रो करायचा. बरोबर. तर त्या हिशोबाने आहे का नाही आपण काम करत असतोय. बरोबर काय. तर त्यामुळं माझ्या डोक्यात एक काय आलं की बाबा किती वर्ष आपलं असं करायचं, की आपलं पण छोटं मोठं का असं ना असावं. आणि माझ्या डोक्यात एक होतं की बाबा आपल्याला पण स्वतःच काय करायचं. खरं शपथ सांगतो,
खोटं बोलणार नाही, माझ्या ह्याच्या पहिल्या पण 2 पॉडकास्टमध्ये मी हे सांगितलंय की मी माझ्या गाड्यावर उभारायला लाजत होतो. मी ही गोष्ट इन फ्युचर मध्ये मोठा स्वतःच्या व्यवसायाच्या समोर उभं राहायला मी मला लाजत आहे. होतो. कारण कसं आहे, कॉलेज लाईफ ही अशी असते प्रणोदा की बाबा त्या फूड स्टॉलवर मुली बघतील, आपल्याला ते भांडी घासायला लागतील, हा. ते पुसायला लागल, झाडू मारायला लागल, यामुळं एक लाज असते का नाही, ती मला येत होती. मी स्वतःहून सांगतो, यात काय म्हणजे लाजिरवाणी गोष्ट नाही. खरं एक एक व्यक्ती असतात, फ्रेंड्स वगैरे असतात बरोबर. आपले, चेष्टा त्यांनी चेष्टा करणारी ही वेगळीच हा. आणि चांगलं समजणारी ही वेगळी. बरोबर. एक 2 टीम असतात म्हणजे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये. हम्म. तर चेष्टा करणारी करायची, काय आहे, स्वतःचा गाडा काढलायस, त्यात मिसळ विकालायस, हे विकालायस, ते विकालायस, काय तर करायचं जा, आणि अशी म्हणणारी पण एक जण आहे. आणि एक एक जण अशी पण आहेत की बाबा तू जे करायलायस स्वतःच्या हिमतीवर करायला लागलायस, किंवा त्यामुळं तू स्वतःचा मालक व्हायला लागलायस. बरोबर. म्हणजे प्रोत्साहन देणारी पण असतात आणि पाय वडणारी पण असतात. बरोबर आहे. मग आपलं त्यावेळी असं होतं की माइंड असं झालेला की बाबा म्हणजे करायचं का नाही, म्हणजे करायचं वाटायचं पण, आणि जाऊ दे तिकडं, पगार मिळायला लागलाय, काम करूया, ह्या पण डोक्यात बरोबर, कन्सेप्ट बरोबर. चालत होत्या. खरं ते तुला नंतर सांगेनच की बाबा मी व्यवसाय का चालू केला आणि कशामुळे चालू केला. नाही, आता कसं आहे, व्यवसाय करायला माणसाला असं वाटतं की आपल्याला पैसे भरपूर असले पाहिजे, म्हणजे भांडवल भरपूर असलं पाहिजे. हा. पण तुझ्याकडे सुरुवातीला काय होतं? शपथ सांगतो, मी माझा फोटो तुला पाठवेन, तू रिव्ह्यू कर. लावते. फर्स्ट टाइम ज्यावेळी मी माझा ॲडीज बिर्याणी आणि फ्लेवर चिकन, ह्याच्या पहिला आमच्या पप्पांचा साधा स्टॉल होता, म्हणजे एक गाडा होता, त्याला मंथली 800 रुपये भाडं होतं. ते मंथली 800 रुपये पण भाडं आमचं निघत नव्हतं, अशी आमची परिस्थिती होती. सुरुवात धंदा होता, माणसं तोंडासमोर बघत जायची, खरं टेस्ट करण्यासाठी. साहजिक आहे, यायची नाही. नवीन बिझनेस साठी कोणीही लगेच येत नाही, त्याला मार्केटिंग करायला लागतं. आणि त्यावेळी म्हणजे एक 5-6 वर्षा पहिला एवढं मार्केटिंगचं, एवढं सोशल आता मीडियाचं सोपं आहे काहीच marketing नव्हतं. करणं. आता मार्केटिंग कसं, कुठला पण ब्लॉग केला नाही तर ब्लॉगरला बोलवलं तर आपलं मार्केटिंग झालं, आरामात. कस्टमर ऑटोमॅटिकली जाऊ शकत होतं. नाव तरी होते. 100%. तर त्यावेळी कसं होतं की बाबा प्रत्येकाचे जे फेमस आहे पहिल्यापासून आहेत त्यांचं धंदे व्हायचे, आणि नवीन कोण मार्केटमध्ये आलं लगेच त्याला येतं. कमीत कमी 1.5-2 वर्ष घासायला लागायचे. आता तुला खरं सांगतो, ज्यावेळी स्टॉल पप्पांनी केलेला त्यावेळी पप्पांनी किरकोळमध्ये नाश्ता चालू केलेला. खरं पप्पांच्या उद्घाटनाला फक्त मी गेलो होतो, बरं. त्यानंतर मला त्या शॉपवर जायला लाज वाटायची. आठवय, हा, की पोर कोण हा. काहीतरी म्हणत मग एक अशी लाईफ मध्ये माझ्या एक क्षण आला हा. की बाबा मला भाग पडला की बाबा मला पप्पा म्हणलेत की तिकडं तिकडं काम करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस चालू कर. बरोबर. मग मी विचार करायला लागलो की बाबा करायचं काय नाही करायचं, म्हणजे भीती वाटायला लागली की बाबा होईल नाही होईल सक्सेस, दिवसभर तिथं काम करायचं, पेमेंट भेटलं नाही भेटलं, म्हणजे अजून काय लोड आपल्यावर काय नव्हता, पप्पांनी दिलेला नव्हता. बरोबर. बट कसं आहे, एवढा आपण पप्पांना सांगणार, पप्पा आपल्याला सांगणार की बाबा तू कर, आणि जर त्यात जर सक्सेस झालो ना तर काय. खरं पप्पांनी मला सपोर्ट भरपूर दिला, मित्र परिवारांनी सपोर्ट दिला, मम्मीने दिला, दीदीने दिला, भावांनी दिला, फॅमिलीनं भरपूर सपोर्ट दिला मला. मग त्यामुळं मग मी शॉर्ट मध्ये पहिला मिसळ विकल्या, मिसळ. दुपारी ताक विकल्या, बर. त्यानंतर भावानी वगैरे सांगितलं, घरातल्यानी फॅमिलीने सांगितलं की बिर्याणी चालू कर. बिर्याणीला पण मी भ्याचो, कारण की कसं होतं, माझा जो आता शॉपचा जो स्पॉट आहे तिथं कसं जरा असं म्हणजे संध्याकाळचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला भीती वाटायची की बाबा, भीती म्हणजे काय की ड्रिंकचं कस्टमर आलं, भांडणं वगैरे झाली, कारण की स्टॉलवर या गोष्टी होतात, तर ह्या गोष्टीचं पण भीती वाटायची की बाबा काय झालं तर पुढं, एवढा बिझनेस आपण केला, कोणी तर काय तर वाद केला तर काय, या गोष्टीचं जरा डोक्यात हे होतं. मग स्टेप बाय स्टेप पहिला पाव केजी बिर्याणीनं सुरुवात केली, मग त्यानंतर डोक्यात चिकन 65ची कन्सेप्ट आली, मग चिकन 65 चालू केलं. म्हणजे असं नाही की डायरेक्टली मी ॲडीज बिर्याणी, फ्लेवर चिकन आणि मोहब्बत सरबत चालू केला, ह्याच्या पहिला पण असे भरपूर काय काय गोष्टी चालू केल्या. आता आधुनिक व्यवसायातलं मला विचारायचं आहे, ज्यावेळी नवीन व्यवसाय एखादी व्यक्ती करत असते, कोणाला तरी इन्स्पायर होऊन करते किंवा म्हणजे समोरच्याचं बघून आपण सेम तसं करायला लागतं, बरोबर. तू आता तुझ्या ॲडीज बिर्याणी स्टार्टर्स आहेत, मोहब्बत त्या शरबत आहे, बरोबर. तू तुझे 2 मेनू चूज केलेस, तर हे मेनू चूज करताना कशा पद्धतीने केलेस तू? मेनू चूज करताना कसं होतं डोक्यात, बिर्याणी ही म्हणजे प्रत्येकाचा एक हातगुण राहतो. आमच्या मम्मीची बिर्याणी मला आवडते, मम्मीला म्हणलो बिर्याणी आपण स्टार्टअप करूया. मग चिकन 65 मी शपथ सांगतो, मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये खूप इंटरेस्ट होता, घरच्या परिस्थितीमुळे त्या गोष्टी झाल्या नाही, XYZ. खरं मग युट्यूब बघत बघत
आणि थोडंफार इकडनं तिकडनं म्हणजे सहकार्य केलं की बाबा तू असं, म्हणजे एक आपली सवय आहे, आपण स्वतःहूनच सगळ्या गोष्टी केल्यात असं नाही आतापर्यंत. एखाद्यानं आपल्याला सल्ला दिलाय की बाबा हे टाक ते टाक. इम्प्रुव्हमेंट. हा, माझा एक मित्र होता म्हणजे रमीज मुल्लानी, त्याचं नाव घेतो मी कारण की हेल्प केली आहे त्याने. रमीज मुल्लानी, त्यानंतर पिंटूदा वगैरे आपले म्हणजे आहेत, म्हणजे त्यांचं रमीज मुल्लानी हा एक हेड शेफ आहे, मित्रच आहे आपला, त्याचं मॅनेजमेंट वगैरे झालंय. माझी कुठली पण मी डिश बनवली तर त्याला टेस्टला देतो, तेव्हा मग मला म्हणतो की डन आहे, यामध्ये काय कमी जास्त आहे ते सांगतोय. त्यानंतर ना बाबा जी 65 वाली वगैरे होती मित्रांचे काका वगैरे, त्यांच्याकडनं पण थोडा वेळ सल्ला घेतला. मग स्वतःच आणि डोकं लावून आपण चिकन 65 चे फ्लेवर्स मध्ये काहीतरी युनिक नाव सांगे फ्लेवरची कुठली आहेत ती? आपल्याकडे आता चिकन 65 मध्ये एवढे प्रकार आहेत. म्हणजे कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिला फ्लेवर चिकन काढला असला तर ॲडीनं धावत, कारण की 2019 ला आपण महापुरावी सुरुवात केली होती. आणि फ्लेवर चिकन 65 ची कन्सेप्ट कशी आली तुला आता सांगतो. पूर झाल्यानंतर म्हणजे XYZ त्या गोष्टी झालेल्या ते नंतर तुला क्लिअर करेन. असं सोडा कॉर्नरवर बसलेलो फ्लेवर सोडा, फ्लेवर सोडा म्हणून बघितला. फ्लेवर सोडामध्ये माहिती किती प्रकार असतात, ऑरेंज वगैरे, लेमन, ब्लूबेरी वगैरे. तर म्हणलो सोड्यामध्ये जर फ्लेवर होत असतील तर चिकन 65 मध्ये पण होणार, आपण करूया तर काय डोकं लावून. आणि कसं आहे, कस्टमरला काय तर नवीन दिल्याशिवाय, युनिक दिल्याशिवाय कस्टमर पण येत नाही. रोज नॉर्मल 65 किती खाणार आहे खाऊन? तर माझ्याकडे कसं आहे, आयफोन कसा अपडेट होते तसं माझ्याकडे प्रत्येक डिश अपडेट होते. त्यामध्ये मग मी फ्लेवर चिकन 65 म्हणजे लसूण 65, पहाडी ग्रीन चिकन, रेग्युलर 65, चिकन क्रिस्पी, थाय गार्लिक चीजी, थाय गार्लिक चीजी रान, अशा डिश म्हणजे अपडेट केल्यात की अजून कोल्हापुरात कुठे भेटत नाही. थाय म्हणजे एक मांडीचा पीस असतोय, तो अजून म्हणजे हॉटेल लाईन मध्ये भेटेल, खरं असं थाय पीस म्हणून कोणी अजून रिव्ह्यू केला नाही. आपल्याला मला तोडला पाणी सुटावा. हे लवकरच तुला बोलणार आहे, त्यात काय वादच नाही. आणि तू प्रणोदा मगाशी म्हटलास की बिझनेस स्टार्ट करताना भांडवल पाहिजे वगैरे. मी ज्यावेळी तुम्हाला आता बोललो की माझं 800 रुपये गाडीला ज्या भाडं होतं, माझ्याकडे टेबल घ्यायला पैसे नव्हते. खुर्च्या ज्या होत्या ते विवेकानंद कॉलेजच्या तुटलेल्या खुर्च्या एकाने मला आणून दिलेल्या. रेडिओ मिरचीची छत्री होती, ती पण एका मित्रानं मला दिलेली. टेबल पण मी एक टेबल माझा नाही ना म्हणलं तर जो पाण्याचा कॅन ठेवतेला टेबल प्रणोदा, तो टेबल 4 ते 5 वर्ष माझ्याकडे होता. आता मागच्या वर्षी गाडी नवीन केल्या मी, त्या गाडीमध्ये मी चेंज केला तो टेबल, अजूनपर्यंत टेबल होता तो माझ्याकडे. आणि म्हणजे तुम्हाला जर धंदा करायचा असला, कुठला पण बिझनेस, तुम्ही चुरमुरे विका, फुटाणे विका, नाहीतर कुठला पण बिझनेस करा, मनात फक्त पेशन्स पाहिजे, सबर पाहिजे की बाबा आत्ता धंदा तुम्ही चालू केला आणि लगेच तुमचा धंदा बसेल असं नाही. बरोबर. मी अक्षरशः माझ्या धंद्यावर रडलोय. मी पहिल्या 6 महिन्यातच धंदा बंद करत होतो. आमच्या पप्पांनी मला आश्वासन द्या देत होते, बघ पप्पा आमचे टायमिंग सांगायचे, बघ एवढ्या लवकर सपते. आणि काय देवाची एक कृपा होती, खरं सांगतो तुला, त्या मोमेंटला ते सपायचं. म्हणजे ती एक आशा धरून मी माझा बिझनेस चालू केला. म्हणजे पप्पा म्हणायचे 8:30 9:30 ला संपते बघ, काय टेन्शन घेऊ नकोस, अशा गोष्टीनं मग मी बिझनेस करत गेलो. सध्या पण काल पण मी निघालो तुझ्या इथून 10 वाजता तुझं बंद झालं, 9:30 झाला माझा शॉप, 6ला चालू करते. कस्टमरांना आता गैरसमज काय झाला, यो आणते पाव किलो काय, तसं नाही आहे. माझी ही क्वांटिटी जास्तच असते. सुरू किती वाजता कधी देतं सांग? 5:30 6ला बरोबर, 6ला डॉट माझा फर्स्ट घाना म्हणजे काय, चिकन 65 चा फर्स्ट सुरुवात आपण 6ला करतो. जसं मगाशी तू बोललास की फ्लेवर चिकन सुरुवात कोल्हापूरमध्ये तू केलीस, तसं अजून एक आयडियानं सुरू केलं की मोहब्बत का शरबत. उन्हाळ्यात पाक सगळा धडकूच घातलाय आणि ती मध्ये तू तुझी एक ते कॉम्पिटिशन चालू केलं होतं, त्याबद्दल पण आपण बोलायचं आहे. पण मोहब्बत का शरबत, जसं आपल्या कोल्हापुरात तांबडा पांढरा फेमस आहे, तर मोहब्बत का शरबत पण एक तुझ्यामुळं त्याला एक वेगळी ओळख मिळाल्या. पण ही सुरुवातीला मार्केटमध्ये चालेल का नाही हे तुला असं वाटलं होतं काय? ही कन्सेप्ट कशा पद्धतीने तुझ्याकडे आली? फर्स्ट तुला सांगतो, मोहब्बतचा सरबत मी 2019 ला चालू केला. म्हणजे जसं आपलं फर्स्ट लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन मध्ये खरं सांगतो मी तुम्हाला, मोहब्बत सोबत हा फर्स्ट दिल्लीमध्ये झाला. आणि आमच्यात कसं रमजान महिन्यात आहे का नाही, रूह अफजा सरबत बनवतात. बरोबर. दिल्लीमध्ये कशी नावं होती, शरबत ए मोहब्बत, शरबत ए नफरत, अशी नावं होती. बरोबर. मी कधी दिल्लीमध्ये गेलेलो नाही सरबत. ते सरबत काय मला माहिती नाही, खरं मी युट्यूबला आहे का नाही ती बघितलेली की डिश अशी अशी आहे आणि असं असं आपण बनवू शकतोय. मी फर्स्ट ट्राय केला शॉपवर, तुला पटणार नाही, पहिला ट्राय केलेलो कम्प्लेट आहे का नाही, दिवसभर 1-2 कस्टमर घ्यायचे. खरं सांगतो. आणि 8-8, 9-9, 10-10 लिटर दूध मी गटारीमध्ये वतलेला आहे. आता सगळ्यांना आयता धंदा मिळालाय, म्हणजे माझी कॉफी नावावर, जी मी पहिला म्हणजे 1-2 वर्ष खरं सांगतो टोटली लॉस होतो. कारण की शेवटी दूध आहे रे,
दुधामध्ये बर्फ ज्यावेळी ऍड होते त्यावेळी ते पचकाळ पाणी होते आणि ते त्या म्हणजे फास्ट मध्ये फ्लो मध्ये गेलं पाहिजे. फ्लो मध्ये गेल्या पाहिजे, नाहीतर ते मग पूर्ण त्याचा फेल आहे सरबत. मग ते कसं झालं 2 वर्ष 1-1.5 वर्ष आहे की नाही, मी म्हणलो जिद्द हरायची नाही. काय तर आपल्याला एक बाबा संध्याकाळचा सेटअप होता, तर सकाळी पण कोरोनात अशी सगळ्यांची परिस्थिती झालेली की बाबा कुठनं पण येऊ दे, खरं पैसा येऊ दे. बरोबर. डोक्यात ही थिंक होती. 2019 नंतर डोक्यात आलं की मोहब्बत सरबत करायचा. फर्स्ट मोहब्बत केला, मग नफरत केला. खरं सांगतो मी मोहब्बत नफरत ज्यावेळी सरबत चालू केला त्यावेळी पण मला लई जणांनी टोकला. बरोबर. की काय हे मोहब्बत सरबत नावं द्यायलायस, काय नफरत असं काय असते काय, मोहब्बत सरबत पिल्यानंतर मोहब्बत होत्या काय, नफरत पिल्यावर नफरत होत्या काय, असं भरपूर जण मला म्हटले. चेष्टा करायला लागले. म्हणायला लागली की असं काय असते काय, उद्या जाऊन तुझ्यावर कोणतं टोमणं मारतील, असं होईल तसं होईल, दोनदा चालेल नाही चालेल. घरातलीच होती, जास्त पण लांब बोलत नाही, जवळचीच माणसं असतात. होय. मग मी म्हटलं नाही मला करायचं म्हणलं, जिद्द हरली नाही, केलो. हे किती वर्षांनी फेमस झाले हे? खरं सांगतो तुला 2 वर्षानंतर न आणि एक व्यक्ती आहे, व्यक्ती म्हणजे आपली एक ब्लॉगरच आहे, रेखा पाटील. बरोबर. रेखा पाटील म्हणजे किराणिस्टर आहे, मी तिला बहीण मानतोय. तर रेखानं माझा व्हिडिओ केलेला युट्यूबवर, फर्स्ट माझा व्हिडिओ आला मोहब्बतचा सरबतचा युट्यूबवर. मग तिनं व्हिडिओ केला, तो व्हायरल झाला भरपूर. मोहब्बत सरबत कोल्हापुरात पहिल्यांदा असं तिने व्हिडिओ केला. मग ते व्हायरल झाल्यामुळे मग माझं कस्टमर वाढत गेलं. मग त्यानंतर साम टीव्ही न्यूज, IBM लोकमत, अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या न्यूजवर पण आपण आलो की कोल्हापूरच्या पट्ट्या काहीतरी नवीन एक आदम नदाफ या नावाचा मुलगा आहे, त्यानं असं मोहब्बत नफरत बेवफा अशा नावाचे सरबत आहे त्यानं कस्टमरांच्या सेवेत आणलेत. आणि यासाठी आता गर्दी होत आहे. म्हणजे आतापर्यंत कोल्हापुराच्या मेंबरांना फक्त उसाचा रस आणि लिंबू सरबत आणि आपले सोडा वगैरे ह्या गोष्टी माहित होत्या. खरं प्रॉपर दुधातला आणि हेल्दी सरबत ही आपलंच कन्सेप्ट आली. आता लई जण म्हणतात की पहिला मी केलाय, पहिला मी चालू केलाय. अरे गुगलवर तुम्ही सर्च करा मोहब्बत सरबत, फाउंडरचं नाव आणि ओनरचं नाव हे माझंच येणार आहे. मी पण ते कधी पिलं नव्हतं. म्हणजे मला एक प्रमोशन आलं होतं, त्यांना मी सांगितलं थांबा मला थोड्या दिवसांनी येतो, पण प्यायचा तर तुझा पहिला प्यायचा. मला ते आवडला आणि आपण व्हिडिओ करायला गेला, मी फुटबॉल विसरला आणि तुझंच नाव घेतलं पाहिजे. ते बघितलं आपण, ते म्हणजे आम्ही व्हिडिओ केलाय, फुटबॉलचं नाव विसरलंय मी. नाही. आणि कसं आहे माहिती का प्रणोदा, मी सरबत करताना पण सगळं हायजीन मध्ये आणि प्रत्येक गोष्ट ही डेलीच्या डेली फ्रेश आणि सगळं क्वालिटीचं मटेरियल. बरोबर. भले मला त्यात पैसे कमी मिळते, माझ्या शाखेत पण मी हीच गोष्ट सांगितल्या, क्वालिटी ही द्यायलाच पाहिजे. क्वालिटी नसली तर शाखा बंद. सध्या किती फ्रँचायसी आहेत त्या संदर्भात? आता 7 फ्रँचायसी आपण म्हणजे एक महिन्याभरातच आय थिंक 7 फ्रँचायसी दिल्यात. त्यातल्या 5 चालू आहेत, 1-2 जरा काही कारणास्तव राहिल्यात. तर आता येत्या वर्षात पण आपल्याला जास्त देणार आहे आपल्या शाखा. तर नेक्स्ट प्लॅनिंग काय तुझं? स्टार्टर्स आणि बिर्याणी ह्या पण गोष्टी आहेत, त्याच्या आपण काय फ्रँचायझी चालू करणार ते पण सांग. 100%. कसं आहे, माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट म्हणजे की तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आताचे युवा उद्योजकांना सांगतो, मी जे स्ट्रगल केले ते डायरेक्टली तेवढे स्ट्रगल करून तुम्ही इथपर्यंत येशीला पण नाही, पण मी सांगू शकत नाही. कारण की आताच्या युथ जनरेशनला कसं आहे, पाठ्यदिशन धंदा पाहिजे. बरोबर. आता प्रत्येक ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंटला तुम्ही बघायला प्रत्येक जण दुसऱ्याचा धंदा घेऊन शाखा तयार करायला. चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही. कारण की पुढच्या जी एखादी ब्रांच घेतली ती पहिला नामांकित ब्रांच असत्या, त्याच्यामुळे आता नवीन बिझनेस एखाद्यानं म्हणजे एखाद्या युथ जनरेशननं स्टार्ट पण केला तर त्याला धंदा होणार 100%, कारण की नाव झालेलं असतं. तर आपण पण त्या हेतूनच आता ह्याच्या पुढे ज्या शाखा देणार आहे की आताच्या युथ जनरेशनला बाबा छोटा मोठा त्याचा एक स्वतःचा बिझनेस असावा, भले तो स्वतःचा मालक असावा. बरोबर. तर मी आता कन्सेप्ट कशी काढायला लागले की 12 महिन्याचा त्याला बिझनेस द्यायचा. बरोबर. एक आता सध्या आपण मोहब्बत सरबतचे आउटलेट काढले, म्हणजे शाखा दिलेल्या आहेत. तर आपल्याला ऍडिस बिर्याणी आणि फ्लेवर चिकन ह्या पण गोष्टी आपल्याला पुढं ब्रांचेस मध्ये कन्वर्ट करायचे की बाबा एखादा बाबा युथ जनरेशनचा मुलगा राहू दे, तर कोण पण असू दे, कोणाला बिझनेस करणार की बाबा त्याला सकाळ संध्याकाळचा बिझनेस मिळावा, सीझन वी त्याला मोहब्बत सरबत विकता यावा. आणि 12 महिने आपल्या ऍडिस बिर्याणी आणि फ्लेवर चिकन आपण एकाच नावाखाली तुला 2 गोष्टी विकता 100%. उन्हाळा आला की तू ते पण देऊ शकतो. आणि असं पण नाही की आपण की बाबा पैसे जास्त आकारले. खरं सांगतो तुला, या पहिल्या 10 शाखेत आपल्या डोक्यात एकच होते की फक्त आपलं नाव घ्यावं. आणि आता जेवढ्या पण जणांना आपण शाखा दिल्यात त्यांना फक्त सेटअपचे त्यांचे पैसे घेतले, त्यांच्याकडनं काही पैसे आकारलेले नाही. आणि प्रत्येक शाखेचे आता व्हिडिओ तुम्ही बघत असशील आपले, प्रत्येक शाखेमध्ये सगळ्यांना फायदा झालेला, म्हणजे कोण असे लॉस मध्ये असे कोण नाही आहेत. त्यांचे थोडेफार त्यांनी पैसे पण कव्हरअप केले. आणि कसं आहे,
यावेळी जरा शाखा मी लेट दिल्या, म्हणजे फेब्रुवारी नंतर दिल्या, त्यामुळे जास्त वेळ सीझन भेटला नाही असं झालं. तर 100% आपल्या शाखेत फायदा आहे, म्हणजे ऍडीज फ्लेवर चिकन पण असू दे आणि ऍडीज मोहब्बत नफरत बेवफा सरबत पण असू दे. जर कुणाला जर घ्यायचं असलं तर नक्की आता ह्याच्या पुढे डिटेल्स टाकेन मी माझ्या पेजवर, आणि त्यावेळी तुम्ही म्हणजे संपर्क आपल्याला करू शकता. तर आता हे मोहब्बत सरबत नंतर ट्रेंड तयार झालाय, ते तू तयार केलाय. कारण आता उन्हाळ्यात तर सगळीकडे मोहब्बत का सरबत दिसत होतं. कोल्हापुरात कुठं पण चौकात, गल्लीत 100% किंवा अशा मेन ठिकाणी, आमच्या इथं रोडला पण एकाने सुरू केलं होतं. म्हणजे सगळीकडे दिसते ते नाव, आता सगळीकडे दिसायला लागले. मला वाटतं ट्रेडमार्क तू करून घ्यायला तर लय बरं होईल. नाही, माझं ट्रेडमार्क आहे. आहेच काय? हा, ट्रेडमार्क मी तिन्ही सरबतांचा केलेला आहे. फक्त कसं आहे, एका शॉपवर तिन्ही सरबत कोणीही लावू शकत नाही. जर माझे मोहब्बत नफरत आणि बेवफा तिन्ही सरबत कुणी लावलेत तर त्याला डायरेक्टली लिगली काय असेल ते मी ऍक्शन कारवाई घेऊ शकतो. तर पहिलाच आता मी सांगू इच्छितो, या प्रणोदाच्या पॉडकास्ट मध्ये सांगतो की ह्याच्या पुढे तुम्ही करू शकताय. जर तुम्हाला करायचं असला तर बाबा माझा येऊन सल्ला घ्या आणि माझ्याकडनं एकदम फ्रँचायझी घ्या. नाही तर तुम्ही मग मोहब्बत सरबत विकायला फक्त मोहब्बतच विका. नफरत बेवफा म्हणजे आपण पूर्ण तिन्ही जर ट्रेडमार्क रजिस्टर केले, मोहब्बत नफरत बेवफा कोणीही लावू शकत नाही, कारण की ते तिन्ही माझं हे आहे. त्यामुळं आता व्यवसाय सुरू केला की जनरेशन प्रमाणे चेंज व्हायला लागते, म्हणजे आपली ऍडव्हर्टायझिंग करणं म्हणजे तेवढीच महत्वाची असते. तर तुला यामध्ये कशा पद्धतीने तू ऍडव्हर्टायझिंग करतो आणि तुला कोल्हापूरकरांचा पण सपोर्ट कशा पद्धतीने? नक्कीच खरं सांगतो म्हणल्यानंतर तुला, मला म्हणजे सोशल मीडियावरचं काय नाही, फेसबुकच्या काळात मी म्हणजे मला लई नाद होता, फोटोशूट वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. नाही असं नाही दादा, खरं सांगतो तुला, बिझनेस मधलं मला कानी मात्रा काय माहिती नव्हती बाबा. बिझनेस ग्रो कसा करायचं काय नव्हतं. मग कसं आहे, इंस्टाग्राम जसं फेसबुकला थोडीफार माहिती होती तो इंस्टाग्राम आलेलं त्याच वेळी 2016-17 इंस्टाग्राम आले, आय थिंक त्याच वेळी आलं असं. मग त्यावेळी मला ते कळालं की बाबा इंस्टाग्रामवर पण आपण ऍड करू शकतो. मग फर्स्ट ब्लॉगर कोल्हापुरात त्यावेळी आपला कोल्हापूरचा फूड चेतनदा होता. चेतनदा त्यावेळी फर्स्ट टाइम माझ्याकडे आलेला, त्याने हेल्प केलेली. त्यानंतर ऑलमोस्ट कोल्हापुरातले सगळे ब्लॉगर, सगळ्या ब्लॉगरांचे मी मनापासून आभार मानतो की सगळ्या ब्लॉगरांनी मला भरपूर हेल्प केली. ऍडीज बिर्याणी फ्लेवर चिकन मध्ये सगळ्या ब्लॉगरांचा पण हात आहे, नाही असं नाही. आणि कसं आहे, प्रत्येक ब्लॉगरांनी येऊन टेस्ट केलं, त्यांना आवडलं, त्यामुळे व्हिडिओ टाकल्यात. प्रत्येक जण मला म्हणत असतोय, म्हणजे कमेंट मला आजपर्यंत कुणाची बॅड नाही, तर एखाद्या दुसऱ्याची म्हणजे मेसेज येतात की तुम्ही ब्लॉगरांना स्वतःहून बोलवताय. भला तुम्ही स्वतःहून बोलवा, ती स्वतःहून येऊन व्हिडिओ करून देऊ देत. तसं नसते, काय तर असते, त्यामुळं क्वालिटी असते, त्यामुळं माणूस ब्लॉगर पण येत असतात. आणि ब्लॉगरांचे खरोखर मनापासून आभार. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या या सीझन पासनं मला 1-2 व्यक्तींनी भरपूर साथ दिलाय, म्हणजे व्हीव्ही फ्रेमवर्कर, म्हणजे आपले विवेक आणि विशू, या दोघांनी आपल्याला, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, या मोहब्बत सरबतच्या शाखा चालू करण्यासाठी मला प्रोत्साहित म्हणजे या दोघांनी केलं की अडीबाई तुम्ही करा, आम्ही तुमचं बाबा काय पण असू दे, तुमचं म्हणजे मार्केटिंग वगैरे काय पण असू दे. ह्या 2 पोरांनी मला भरपूर सपोर्ट केला. 100%. आता तू पण मला सपोर्टच करायला असं नाही, तुझं पण नाव सगळ्यात पहिला आभार व्यक्त आपल्या भावा प्रणोदाचं पण करतोय, कारण की आपल्या भावानं पण आपल्याला म्हणजे ह्या मोकामवर आणलाय. म्हणजे ह्या मोकामवर येण्यासाठी पण एक बाबा काय तर आपण नाव केलं, तेवढ्यासाठी तू मला बोलवलाय. जर्नी मला आवडली, ज्यावेळी आपण चर्चा केली जर्नी मला आवडली, म्हणलं आपण याच्यावरती एक चालू करूया. काही कारणामुळे थोडे दिवस पॉडकास्ट थांबलेले, म्हणलं सुरुवात तुझ्यापासूनच करायची. आणि भावा तू मला 1.5 महिना बोलवायलायस, खरोखर मी तुझ्याकडे अनेकदा माफी मागतो, कारण कसं आहे, सरबतचा सीझन होता आणि एक लोड होता, त्यामुळे त्या पिरियड मध्ये आपल्याला केअराला चाललं नसतं. आता कसं माइंड निवांत आहे रे, मनातलं सगळं मोकळं करू शकतो ते. असं जसं आयुष्यात चढउतार असतात तसं व्यवसायामध्ये पण चढउतार असतात. 100%. तुझ्या आयुष्यातले जे व्यवसाय चढवतात तू सामोरं कशा पद्धतीने गेलास त्याला? माझ्या आयुष्यातले चढउतार खरं सांगतो असले आलेत. 2019 मध्ये 2019 मध्ये पहिला महापूर आला, सगळ्यात मोठा. हे सगळं पाण्यात होतं, बरोबर, आणि इथपर्यंत पाणी होतं. आणि आता सध्या आपण राया हॉटेलमध्ये आहे. राया हॉटेलच्या ओनरांनी आपल्याला म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये दिले, तर नक्की एकदा राया हॉटेलला पण सगळ्यांनी व्हिजिट करा, कारण की दादांचा आभार पण व्यक्त करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आमच्या घरात महापुराचं पाणी आलेलं, प्रणवदा माझ्या दोन्ही भिंती पडल्या. फर्स्ट टाइम घरात पाणी आलेलं, आणि आम्ही कसं पाणी आले जास्त येणार नाही म्हणून आम्ही काही मटेरियल घरातलं घेतलं नाही, 1-2 जोड कपडे घेऊन घरातून बाहेर पडलो. आणि दोन्ही भिंती पडल्यामुळे सगळं घर उद्ध्वस्त झालं, काही राहिलं नाही, सगळं खराब झालं. 2 जोड कपड्यावर मी त्यानंतर जर्नी स्टार्ट केली. माझ्याकडे पैसे काही नव्हते, इकडनं तिकडनं किट वगैरे मिळालेले, अशा गोष्टीवरनं झिरो होतं मी.
2019 नंतर या सगळ्या कन्सेप्ट आल्या मला, फ्लेवर चिकन, मोहब्बत सरबत, हे ते सगळं. आणि 2019 नंतर सुरुवात केली कोरोनाला. कोरोना आल्यानंतर 20ला आणि परत महापूर आला आणि एक भिंत परत पडली. त्यावेळी जुनं घर होतं माझं, काय म्हणजे मातीचं घर होतं. ती भिंत पडली, ती पडल्यानंतर आणि परत म्हणजे ते 3-4 वर्षाचा कालावधी असा होता की बाबा मला बिझनेस करू का कुठं कामाला जाऊ, म्हणजे अशी परिस्थिती झाली. पैसे इकडे करायचे, बिझनेस करायचे का घरात काहीतरी द्यायचं, तेच झालेलं की बाबा आता करायचं काय. त्यावेळी पण मित्रांनी सपोर्ट केला, इकडनं तिकडनं बाबा सगळ्यांनी सपोर्ट करून थोडंफार माझं घर बांधलं मी. त्यानंतर मग ते झाल्यानंतर आता खरं सांगतो की बाबा सगळे दिवस चांगले आहेत. मी स्वतःचा एक 2 BHK फ्लॅट घेतला. अरे वा. त्यानंतर बाबा 4 व्हीलर आहे, लग्न झालं. आमच्या आत्तीचा मुलगा म्हणजे आमच्या घरचे भाऊ वगैरे मला हेल्प केली. आणि आत्तीच्या मुलग्यानं मला म्हणजे तो माझा राईट हँड होता, मला बिझनेस मध्ये भरपूर सपोर्ट केला. आता खरं म्हणजे सांगू शकतो की तो या जगात नाही. खरं सांगतो, त्यानं माझं घर बांधला आणि एक 8 ते 10 दिवसानंतर तो एक्सपायर झाला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या दुसऱ्या आत्तीची मुलगी एक्सपायर झाली. म्हणजे या 2 ज्या व्यक्ती होत्या माझ्या लाईफमध्ये, त्यांनी मला म्हणजे सपोर्टफुल केलेलं. म्हणजे बहीण जी होती ती माझी लहान होती, म्हणजे 1-2 वर्ष माझ्या लहान होती, खरं सपोर्ट करायची. आणि जो भाऊ होता, भाऊ मोठा होता, खरं एवढा टॅलेंटेड माझा भाऊ होता. तो एक्सपायर झाला म्हणजे XYZ म्हणजे आजारी असल्यामुळे तो एक्सपायर झाला. खरं सांगतो त्या भावाचा मी आता पण आभार व्यक्त करतो, कारण की त्यानं माझ्या लाईफमध्ये मला भरपूर म्हणजे सपोर्ट केलेला त्या भावाने. आणि त्याच्यामुळे माझं घर बांधलं गेलं. म्हणजे जी भिंत होती त्यानं स्वतःहून भिंत बांधला. म्हणजे त्यावेळी बाबा पैसे पण नव्हते मला तेवढा सपोर्ट त्यानं स्वतःहून केला. आणि खरोखर आणि ते दिवस आठवल्यानंतर भावाची आठवण येते, बहिणीची आठवण येते. आणि त्यानंतर लॉकडाऊन आलं, कोरोना आला. पप्पांना फर्स्ट स्टेज मध्ये कोरोना झालेला. त्यावेळी खरं सांगतो तुला की 1,000 बेड बुक होते. त्यावेळी पप्पांना त्यातनं मी कव्हर केलं. माझी म्हणजे मानलेली बहीण करुणा पांढरे म्हणून एक DOTला मेन इन्चार्ज डॉक्टर होती कोरोना विभागमध्ये. तिनं मला सपोर्ट केलेला, पप्पांना बेड वगैरे दिलेला. त्या मुलगीने पण मला भरपूर सपोर्ट केला. म्हणजे कसं आहे लाईफ मध्ये, तुला एक सांगतो बघ प्रणवदा, तुझं जर बोलणं चांगलं असलं, तुझी जबान 1 नंबर असली, तर आयुष्यात देव तुला कुठल्या गोष्टीला कमी करत नाही. ऑटोमॅटिकली तुझं रस्ता. बरोबर. आणि ह्याचा मला अनुभव भरपूर आहे. त्यामुळे आता जी माणसं जोडल्यात ते आपल्या बोलण्यावर, स्वभावावर. आणि कुणाबरोबर असं कुणाला कधी उलट बोलणं नाही, काय नाही. प्रत्येकाबरोबर गोडी मालीनं राहायचं. आयुष्यात काय आहे रे, काय नाही ठेवून जायचं सगळं. का रे हे ऍटिट्यूड काही नको आहे आपल्याला आयुष्यात. बाबा आपण जेवढं प्रेमानं बोलीन, जेवढं चांगलं बोलीन, तेवढं आयुष्यात आपण सक्सेस आहे. आता कसं आहे, मोहब्बत कशाबद्दल फेमस आहे, तो एक ट्रेंड चालू गेलाय. पण तुझ्या आयुष्यातली मोहब्बत, त्याबद्दल पण आपल्याला ऐकायला. माझ्या आयुष्यातली मोहब्बतला वेळच मिळाला नाही कधी, कारण की स्ट्रगलच एवढं होतं. तर आत्ताची माझी मोहब्बत आहे, माझी बायको आहे. खरं सांगतो, वेळानं जे झालं बरोबर एकदम उत्तम आणि ग्रेट झालं. म्हणजे करिअर सेट झाल्यानंतर झालं. हा, करिअर सेट झालं. बघ, असं म्हणू शकत नाही की मी आता एकदम मोठा युवा उद्योजक आहे. हा बाबा, तुम्ही सगळ्यांनी एक म्हणताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडनं दुसऱ्या आत्ताच्या युथ जनरेशनला काय ते शिकायला मिळालंय म्हणल्यानंतर बाबा आपण त्याचा अभिमान आहे आपल्याला की बाबा आपल्याकडनं काय ते शिकू देत. बरोबर. आणि स्वतःचं काय ते एक स्टार्टअप चालू करू देत. त्यामुळे कसं झालं, प्रॉब्लेम्स आलेले लग्नावेळी वगैरे. खरं आता जी माझी बायको जी मला मिळाली, म्हणजे वेळानं लग्न झालं. प्रत्येकाचं लग्न 23-24 वयात होते. एक लग्नाचा कालावधी आहे. माझं 27 मध्ये लग्न झालं. आणि खरं सांगतो, बायको पण मला खूप चांगली मिळाली. आणि म्हणजे मला समजून घेते, मला सपोर्टफुल माझी बायको मिळाली. त्या गोष्टी तुला अनुभव आणि बघायला लागले आम्ही पण सगळ्या. 100% प्रगती पण दिसायला लागल्या. नक्की. आता आपण एक रॅपिड फायर करूया, ज्यामध्ये तुला मी 3 क्वेश्चन विचारणार, त्याचं तुला फास्ट मध्ये उत्तर द्यायचं. नक्की. बरोबर. आता कोल्हापूरच्या लोकांचं प्रेम की मोहब्बत कशाबद्दल? पहिला प्रेमच. कारण की कोल्हापूरचं लोकांचं प्रेम आल्यानंतर मोहब्बत सरबत विकला जाणार आहे. नाहीतर नुसतं मोहब्बत सरबत म्हणलं तर कोल्हापूरची लोक येणार नाहीत. आता 3 सरबत मध्ये तुझ्या सगळ्यात आवडीचं सरबत कोणतं? सगळ्यात जास्त मोहब्बतच आवडणार. खरं सांगतो, नफरत आणि बेवफा पिऊन बघा, मोहब्बतला विसरशील. आता ते तुझा आयडल कोण? आमचे पप्पा, म्हणजे वडील आमचे. आणि फर्स्ट ऑफ ऑल आई वडीलच हे सगळ्यात मोठे आपले रोल मॉडेल असतात. कारण की त्यांनीच आपल्याला जग दाखविलेलं असते आणि बाबा पुढे जगायचं कसं हे शिकविलेलं असतं.
आणि तुझ्या व्यवसायात तुला सगळ्या गोष्टीत वडिलांची साथ मिळाली. म्हणजे कसं आहे, जिथं आई वडील म्हणतात की बाबा तुम्ही शिक्षण पूर्ण करून जॉब करा, चांगली सरकारी नोकरी बघा, आता जे ते सरकारी नोकरीच्या पाठीमागे सरकारी नोकरीच्या पाठीमागं आणि पोतावर पैसा वाटतात, खरं पोरं त्या हिशोबाने ते शिकत पण नाही. काही असे पण आहेत की सरकारी नोकरी 5-5 वर्ष घासल्यानंतर मग व्यवसाय चालू केला बाबा, ऑप्शन 100%. पण तुझा MBA चायवाला आलाय, त्यानंतर बीटेक चायवाला आलाय, एवढं तुम्ही पैसा घालून शेवटी बिझनेस मध्ये आलाय, म्हणजे बिझनेस किती पॉवरफुल आहे हे लक्षात येते. पण तुझ्या फॅमिलीने तुला भरपूर सपोर्ट केला, मेन म्हणजे तुला पप्पा असतील किंवा बॅकग्राऊंडला बाकी सगळे तुझे. नक्की, सगळ्यात पहिला पप्पा. आता मेन आपण की तुझी बिर्याणी आणि स्टार्टर्स ह्याबद्दल अजून तुला काय सांगायचं आहे? म्हणजे बिर्याणी स्टार्टर तर तुझे ते संध्याकाळी चालू असतात बरोबर, संध्याकाळी बिर्याणी स्टार्टर असतात, त्याची टायमिंग सांग की लोकांनी किती वाजे सुट्टी वगैरे कधी कधी असते काय, त्या गोष्टी पण कव्हर. तर बिर्याणीचं कसं आहे, बिर्याणी चिकन स्टार्टर हे आपलं संध्याकाळचं चालू केले आता सध्याला. तर इन फ्युचर मध्ये कसं माझं बाबा एक ड्रीम आहे की स्वतःचं एक छोटं मोठं काय असं ना हॉटेल असावं, आणि करणार, इन्शाल्लाह करणार, त्यात काही वादच नाही. आणि खरं सांगतो, आता सुरुवात माझी संध्याकाळची 6 ते 9:30 झाला संपलेला असते. कस्टमरला सॉरी दादा नंतर म्हणत असतो मी. आता समाजात असे भरपूर तरुण आहेत किंवा आता यंग जनरेशन आहे कॉलेजची, त्यांना असा व्यवसाय करायचा आहे पण ते घाबरतात किंवा कुणाला तरी भितात किंवा आपण लॉस होईल, तर अशा मुलांना किंवा अशा लोकांना तू काय सांगशील? मी तर पहिला म्हणतो की तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही पाण्यात पावताना पहिला उडी मारतायच बरोबर. हातपाय मारल्याशिवाय तुमचा बिझनेस हा ग्रो होणार नाही. तुम्हाला बसून सगळं आयतं मिळालं तर ते बिझनेस म्हणत नाही, त्याला बाबा पिढ्यानपिढ्यात चाललेला धंदा म्हणतात. धंदा याला कशाला म्हणतात की बाबा त्या धंद्यावर तुम्ही स्वतःहून लोटणं पाहिजे, भांडी घासायला पाहिजे, त्यानंतर बाबा सगळं तुम्ही स्वतःहून केलं पाहिजे. आणि फर्स्ट सांगतो, कामगारांच्या जीवावर धंदा नसतो. ऍज अ ओनर ज्यावेळी स्वतःहून प्रत्येक डिश बनवेल, ज्यावेळी त्याला त्यातलं नॉलेज असेल, तरच माणसानं हॉटेल धंद्यात पडावं. तर आज एक कामगाराची टेस्ट बदलली तर दुसरा कामगार 30 टेस्ट बनवल का नाही हे सांगू शकत. ऍज अ ओनरला पण ह्या गोष्टी यायला पाहिजेत की बाबा आपण कुठली टेस्ट द्यायला लागलोय आणि 30 टेस्ट कायमस्वरूपी चालली पाहिजे, तरच हॉटेल धंदा चालतोय. बरोबर. तू तुझ्यातलं जे बिर्याणी स्टार्टर असतील ते सगळं मसाले वगैरे सगळं तू स्वतःहून. एक गोष्ट सांगतो, म्हणजे पॉडकास्ट मध्ये सांगतो, जी बिर्याणी बनवते ती बिर्याणी माझी बहीण बनवते. कारण की बहिणीला मी मान पहिला दिलाय आणि बिर्याणीचा सगळा सेटअप बहीण देते. आणि जेवढे पण फ्लेवर चिकन आहेत, जेवढे पण अपडेट होणार, सगळं स्टार्टर जेवढे पण आयटम आहेत सगळे मी त्याची ऑर्डर पण घेतोय, आपण बिर्याणीचे पण घेतोय आणि ह्याच्या पण घेतोय, त्यामुळे काय इश्यू नाही. तर तुला कसं वाटलं आज पॉडकास्ट मध्ये? खरं सांगू बाबा, पॉडकास्ट तर चालू आहे, खरं एक आपल्या दोघांच्या गप्पा ज्या चालू होत्या असं वाटत पण नव्हतं की पॉडकास्ट चालू आहे रेकॉर्डिंग, आणि बाबा तुला पण ऐकायला चांगलं वाटत होतं आणि तुझे क्वेश्चन्स ऐकून मला पण बोलायला भारी वाटत होतं की बाबा काय तर तू पण चांगले क्वेश्चन हुडकून काढलास आणि माझ्या लाईफच्या जर्नी बद्दल काढलायस. असं काय आपण बाबा फिक्स करून कुठले नाही, आणि मी तुला सांगितलेलं नाही की बाबा हे क्वेश्चन टाक, तू स्वतःहून टाकलायस. कारण की तू माझ्या फर्स्ट भेटीत तू मला एवढा अभ्यास केला की तू कितपत तू बाबा त्या बाबतीत हुशार आहेस पुढच्या माणसाला ओळखायला. नाही, मला म्हणजे मुलाखत घ्यायचं कारण एवढंच होतं की आता कसं झालंय की प्रत्येकाला कॉलेज लाईफ नंतर एक लक्झरियस लाईफ पाहिजे असते. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर कोणाचे ह्याचे व्हिडिओ बघत असतील किंवा आणि कोणाचे व्हिडिओ बघत असतील, त्यांची एक प्रत्येकाची लाईफ जगायची पद्धत वेगळी असते की नाव तयार झालेलं असते, पण त्या नावाच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी असतात त्या मला बाहेर आणायच्या होत्या. आणि आयुष्यात संयम किती महत्वाचा असतोय ते ऍडिसच्या मुलाखतीत तुम्हाला समजेलच की तुम्हाला आता आयफोन पाहिजे आहे, केटीएम पाहिजे आहे. दादा खरं सांगतो तुला, आयफोनवरच आयफोनची गोष्ट सांगतो, प्रत्येक पोरग्याकडे युथ जनरेशन कडे आता आयफोन आहे. आयफोन काय हप्त्यावर मिळते रे, आयफोन घेणं हे महत्वाचं नाही, फक्त एकच आहे तुमचा बँक बॅलन्स किती आहे. दुसरी गोष्ट घेण्यात पण व्यवसाय करणं महत्वाचं आहे. हा, आणि कसं आहे आयफोन हा बाबा तुमचं बाबा त्या आयफोन कडनं खरोखर तुमचं सोशल मीडिया बाबा काम होत असेल तर आयफोन घ्या. उगाच शॉप साठी लावलाय कानाला आणि आयफोन वापरतोय. अरे आत्ताची पोरं, तुला खरं सांगतो प्रणवदा, आत्ताच्या पोरांकडं चहा प्यायला पैसे नसतात, खरं आयफोन असते. खरं सांगतो ही गोष्ट आहे. खरं दाद्यांनो, मनाला वाईट वाटून घेऊ नकोसा, तुम्ही काय तर आयुष्यात बना आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःपासून आयफोन घ्या. मी आता आयफोन घेतलाय, तेव्हा पण आता आयफोन घेतलेला मी 2.5 महिन्यानंतर आता वापरायला काढलाय, अजून पण मी आयफोन वापरत नाही. तुम्ही हे करून घ्या, मला वाटते फायनान्स करून घ्या, स्वतः आई वडिलांना त्रास देऊ. आई वडिलांना होय, माझी 10वी झाली, मला आयफोन पाहिजे, माझी 12वी झाली, आयफोन पाहिजे. बरेच म्हणजे सुसाईड पण केलं की मला फोन दिलेला नाही किंवा गाडी दिलेली नाही. असे आता भरपूर केसेस आले, काय फायदा नाही रे. आणि काय मोबाईल 4 दिवस
5व्या दिवशी त्या मोबाईल कोण बघत नाही बघत आणि गेमिंगचा एक लेन आता खरं सांगतो खेळा रे आम्ही पण केले खरं कसं आहे एक त्याचं एक काळ त्याच्याकडून असतो. मला एक भारी वाटलं की सोशल मीडियाचा वापर आपल्या व्यवसायात कसा केला पाहिजे हे तुझ्याकडनं चांगलं शिकलं पाहिजे. मग ते रेसिपी मध्ये मॉडिफाय करणं असू दे किंवा त्याचा मार्केटिंग साठी वापर करणं असू दे. आज प्रत्येकाला काय वाटतं की सोशल मीडियाकडून इन्फ्लुएन्सर कडूनच प्रमोशन केलं म्हणजे आपला व्यवसाय फास्ट ग्रो होतोय. पण तू तुझ्या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर तू झालास. हो, झालं नक्की. त्यानंतर तुला सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सरचा सपोर्ट मिळाला. काही लोकांना बोल काही लोक तुझ्याकडे येतात हा एक पुढचा विषय झाला. होय, पण तू स्वतः जेवढा आपला आपण केलास नक्की नक्की. मग तुला मित्रांना सपोर्ट मिळाला हे खूप मोठं आहे. म्हणजे आपल्या ब्रँडचा आपण ब्रँड अँबॅसेडर असणं हे हे एक सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट महत्वाचं आहे. त्यानंतर मग आपण ब्रँड अँबॅसेडर आणतोय हे एक होय. पुढची सगळ्यात पुढचं पावलं आहे. नाही नक्की पण तुझ्या ब्रँडचा आयडी म्हणून तूच ब्रँड आहेस. तुझ्या नावानं तुझा ब्रँड चालतोय. बरोबर सोशल मीडियावर तुझ्यामुळे चालतंय. नक्की नक्की. बाहेरचे सपोर्ट हा बाहेरून नंतर होते पण आपल्या व्यवसायासाठी किंवा आपलं स्वप्न पूर्ण स्वतःच्या करायला नावावरच आपण बिझनेस हा आपण स्वतः पुढे आलो तर आपल्या लोक सपोर्ट करणार. नक्की नक्की. नाव ठेवणारे भरपूर असतात. 100%. अरे माझं नाव खरं सांगतो आयडी नाव लावतानाच हा. शॉपला माझं पहिला शाही दम बिर्याणी म्हणून नाव होतं. हा काय त्या फोटो मध्ये बघशीला तुम्ही फोटो मी बरं, तुला बरं, देणार आहे. नंतर मी ऍडीज बिर्याणी लावलं हे पण बहीण भावानं मला मागं लागून केली. मी लाजायचो हा माझ्या नावावर धंदा चालू करतोय काय. तर पप्पांनी मला एक अजून पण खरं सांगतो ही गोष्ट सांगायची विसरली. आमच्या पप्पांनी मला सांगितलेलं आज तू या धंद्यावर लाजालायस बघ कोल्हापूर जिल्ह्यात तुझं नाव नाही झालं तर विचार आणि आज तू प्रणवदा बघालायस. आयडी म्हणल्यानंतर जाता येता मला नुसतं हाक मारत असतात. आणि म्हणजे एक बाबा भेटल्यानंतर ना त्यांना पण चांगलं वाटतं की आयडी आहे आयडी बाबा काय नवीन आणणार आहे काय आणेल अशा गोष्टी. आणि मला पण आता चांगलं वाटायला की बाबा माझं स्वतःचं नाव दिलं मी आणि दुसऱ्या कोणाचं नाव दिलं असतं तर मग ते त्याच कॉपी झाली असते. कॉपी झाली 100%. आणि माझ्या नावाची कोण कॉपी करू पण शकत सर्च केलं की तुझंच नाव येते. 100%. तर भावा माझी अशी इच्छा आहे की आज तुझं एक जे शॉप आहे हा. ते रोड साईडला आहे पण भविष्यात एक मोठं हॉटेल नक्की, व्हावं नक्की. आणि लवकरच व्हावं 100%. वर्षभरात व्हावं असं आणि फ्रँचायझी पण भरपूर व्हावा. ज्यावेळी तुला सपोर्ट लागेल कुठल्याही सोशल मीडिया भाव कधी पण फोन कर 100% दादा. तुझा जो सपोर्ट आहे आणि खरं सांगतो प्रणवदाचा स्वभाव हा खरोखर वेगळा आहे आणि प्रणवदा पण आता सोशल मीडियावर भरपूर चर्चेत आहे. तर आपल्या भावाचा बाबा एक स्वतःचा एक हॉबी आहे की बाबा फ्री स्टाईल फुटबॉल हे आपला कोल्हापुरातला आणि वडंगे गावातला आपला प्रणवदा हा बाबा इंटरनॅशनल पर्यंत जाऊन बाबा फ्री स्टाईल फुटबॉलची त्याची कला दाखवते. ही पण एक लई मोठी गोष्ट आहे. तर आपल्या कोल्हापूरच्या आपल्या भावाला आपण सपोर्ट केलाच पाहिजे. कोल्हापुरात मित्र कमी म्हणतात कारण काय रे भावा हा शब्द पहिला वापरतात माहित असेल तुला. आणि त्यामुळे आपल्या प्रणवदाला पण नक्की सपोर्ट करा. जसा मला करत आलाय तसं आपल्या प्रणवदाला व्हायलाच पाहिजे सपोर्ट. त्यात काय वाद नाहीच आहे. तर आभार आहे बाबा तू पॉडकास्ट करून तुझी जर्नी लोकांना दाखवून इन्स्पायर केलंस 100% त्याबद्दल तुझं मनापासून आभार आहे. आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या प्रणवदाच्या पण पेजला नक्की फॉलो करा. त्याच्या युट्यूबच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि भावाच्या लवकरात लवकर माझी इच्छा आहे की बाबा मिलियन मध्ये जावं. आणि आता ही जी पॉडकास्टची जी जर्नी आहे खरोखर सांगतो तुला वेटिंग लागावी. नक्की नक्की आणि भावा खरोखर आपण सांगितलेला शब्द वाया जाणार होणार एक दिवस त्या पण गोष्टी होणार. नक्की नक्की 100%. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पुढील गेस्ट तुम्हाला कोण पाहिजे आहेत हेही नक्की सांगा. धन्यवाद.